नमस्कार मित्रांनो, लग्नानंतर होईलच प्रेम ह्या मालिकेच्या नवीन प्रोमोमध्ये आपल्याला खूपच जबरदस्त असा ट्विस्ट पाहायला मिळणार आहे. तर आता नंदिनीच्या चोरोटीच्या कार्यक्रमात आर्याने जीवासाठी पुष्पगुच्छ आणलेला असतो, पण जीवाने त्यातीलच एक गुलाबाचं फुल घेऊन नंदिनीला प्रपोज स्टाईलने दिलेलं असतं. त्यामुळे इकडे मात्र आर्या जीवाचं नंदिनीवरील हे जीवापाड प्रेम पाहून आतून खूपच दुःखी झालेली असते. तर आता याचा आर्याला खूपच राग आलेला असतो. त्यामुळे आता आर्या थेट रागाने जीवाच्या बेडरूम मध्ये जाते. तेव्हा आर्याला आता बेडच्या शेजारी जीवा आणि नंदिनीचा फोटो दिसतो. तर आता जीवा आणि नंदिनीचा हा एकत्रित फोटो पाहून आर्याचा मात्र आणखीनच जास्त जळफळाट होतो. ती त्या फोटोतील नंदिनीच्या जागेवर जीवासोबत स्वतःला इमॅजिन करू लागते. नंतर आर्या नंदिनीचं कपाट उघडून पाहते. तर आता त्या कपाटामध्ये आर्याला जीवा आणि नंदिनीने त्यांच्या लग्नात बांधलेल्या मंडवळ्या दिसतात. नंतर आर्या त्यातीलच एक मंडवळी काढून ती स्वतःच्या डोक्यावर बांधते. तेवढ्यात आता जीवा इकडे आर्याला शोधत बेडरूम मध्ये येऊन पाहतो. तेव्हा त्याला खूपच मोठा धक्का बसतो. यावर आर्या लगेच जीवाच्या जवळ येऊन त्याला जबरदस्तीने मिठी मारत म्हणते, जीवा तू आज किती छान दिसतोयस ना, मला तर वाटतंय आता तुझ्याशी लग्नच करावं, म्हणजे तू नंदिनीसारखंच माझ्यावर पण तेवढंच प्रेम करशील. तर आता आर्याचं हे विचित्र वागणं बघून जीवा आर्याला दूर करत म्हणतो, ए आर्या तू काय वेडी आहेस का? तू काय आणि कोणाला बोलतेस याचं भान आहे का? एक लक्षात ठेव आर्या, तू फक्त माझ्या होणाऱ्या बाळाची सरोगेट आई आहेस, माझी बायको नाही. माझं सर्वस्व माझे नंदिनीचं आहे. त्यामुळे इथून पुढे जरा सांभाळून, तुझे हे असले भलते लाड खपवून घेणार नाहीये, समजलं का तुला? यावर आता आर्या जीवाला शांत करत म्हणते, अरे जीवा थोडा रिलॅक्स हो, एवढा का हायपर होतोय तू? मी तर जस्ट तुझी फक्त मज्जा घेत होते. तुला हे सगळं खरं वाटलं की काय?